नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा अतिशय चविष्ट रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची सालं काढून त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण यानंतर याला किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ। बटाटा किसण्यासाठी या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या किसणीचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर यापेक्षा छोटी किसणी असेल तरीही किसू शकता, फक्त मोठ्या किसणीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा नाही। तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण बटाट्याला मी व्यवस्थित असं किसून घेणार आहे। बटाटा किसून झाला की ताबडतोब आपण याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि साधारणतः 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, कारण की बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते। बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून गेली की नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत बनतो। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण बटाट्याच्या किसाला मी छान असं धुवून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे इतकं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून जिऱ्याला हलकंसं फ्राय करून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे मध्यम आचेवरती जिऱ्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून जिऱ्याचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल। जिरं फ्राय झालं की लगेचच आपण यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच 1 चमचा बारीक चिरलेली ताजी लाल मिर्च देखील यामध्ये घातलेली आहे। 2 चमचे आपण बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊ। पाऊण चमचा किसलेले अद्रक घेतलेले आहे, यालाही टाकून घेऊ। लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा कुटलेली लाल मिर्च देखील या ठिकाणी टाकू शकता, परंतु माझ्याकडे ही पिकलेली लाल मिरची होती आणि शिवाय ही कमी तिखट आहे आणि दिसण्यासही नाश्ता छान असा दिसतो, यामुळे या ठिकाणी मी घातलेली आहे। मध्यम आचेवरती या संपूर्ण जिन्नस आपण हलक्याशा फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे कच्चेपणा दूर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। शिमला मिरची वगैरे व्यवस्थित अशी फ्राय झाली की आता आपण यामध्ये 1 चमचा इतकी सफेद तीळ टाकून घेऊ। तीळला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तीळ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल, परंतु तीळ घातल्याने नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत बनतो, त्यामुळे या ठिकाणी मी थोड्याशा तीळीचा देखील वापर केला आहे। शिमला मिर्च वगैरे हलकीशी फ्राय झाली की यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। फक्त अर्धा कप पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। नाश्ता अधिकच छान असा चटपटीत व्हावा याकरता पाऊण चमचा लाल मिरचीची पावडर आणि पाऊण चमचा इतका चाट मसाला घातलेला आहे। सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर जवळपास मी अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील यामध्ये टाकू शकता। आणि यानंतर यामध्ये मी आता किसलेला बटाटा आणि काही ब्रेड घालत आहे। तर 4 ब्रेडचे स्लायसेस मी या ठिकाणी घेतलेले आहे। अशा प्रकारे ब्रेडला आपण तोडून यामध्ये टाकायचे आहे। तुमच्याकडे जर रेडीमेड ब्रेड स्क्रब वगैरे असेल ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। सतत हलवत आपण ब्रेड आणि बटाट्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत बटाटा आणि ब्रेड मऊ पडत नाही किंवा डो फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करायचं आहे। आणि शक्यतो मिक्स करताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाटा आणि ब्रेड या ठिकाणी मस्त असा मऊ झालेला आहे आणि पुन्हा हे मिश्रण हलकंसं ओलसर झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये काही बाइंडिंग टाकून घेऊ। बाइंडिंगसाठी या ठिकाणी मी 4 चमचे रवा आणि 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही खाली रवा घालून देखील या नाश्ता बनवू शकता, परंतु हा कच्चा बटाटा आणि रव्याचा नाश्ता बनवताना आपण थोडासा ब्रेडचा देखील वापर केला आहे, त्यामुळे नाश्ता तेलात टाकल्यानंतर जास्त तेलकट होऊ नये किंवा तेल पिऊ नये याकरता या ठिकाणी मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। आणि शिवाय तांदळाच्या पिठामुळे हा नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत बनतो। तर सतत हलवत आपण रवा आणि या तांदळाच्या पिठाला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता रवा आणि तांदळाचे पीठ घातल्यानंतर भरपूर प्रमाणात यातील ओलसरपणा देखील कमी झालेला आहे आणि मस्त असं हे डो फॉर्ममध्ये आलं आहे। तर आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ, जेणेकरून हे व्यवस्थित असं थंड होईल। हा रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी 1 किसलेला कच्चा बटाटा, 4 ब्रेडचे स्लायसेस, अर्धा कप पाणी, 4 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचे पीठ असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे। संपूर्ण डो व्यवस्थित असं थंड झालं की आता आपण या डोला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पीठ वगैरे भिजवतो ना त्याच पद्धतीने मिक्स करायचं आहे। यामुळे काय होईल की रवा, ब्रेड आणि बटाटा छानपणे एकजीव होईल आणि शिवाय नाश्ताही मस्त असा कुरकुरीत बनेल। किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारा हा रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता। आणि बघा, संपूर्ण जिन्नस मिक्स करत मस्त असं डो या ठिकाणी तयार झालेला आहे।
तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे. याकरता या डोमधून मी थोडंसं डो घेतलेला आहे, म्हणजे लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे. हा नाश्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. तर अशा प्रकारे मी याला कटलेटचा शेप दिलेला आहे. तुम्ही हवं तर गोल शेपमध्ये किंवा टिक्कीच्या शेपमध्ये देखील याला बनवू शकता. तर बघा अशा प्रकारे एक नाश्ता तयार झालेला आहे. तर याला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता आपण अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे. थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता एक एक करत संपूर्ण नाश्त्याचे मी छान असे कटलेट बनवून तयार केले आहे. तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया. याकरता गॅसवरती मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते. एक एक करत आपण कटलेट फ्राय होण्यासाठी तेलामध्ये सोडायचे आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय करून तेलाला अगदी छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण नाश्ता तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या नाश्त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, या नाश्त्याला हाय फ्लेमवरती अजिबात फ्राय करायची नाही. यामुळे काय होईल की नाश्ता हा वरच्या साईडने पटकन लाल होतो आणि आतमध्ये कच्चे राहण्याची देखील शक्यता असते. लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते. तर अशावेळी झटपट तुम्ही हा रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता. किंवा घरामध्ये लहान मुलांची छोटी मोठी पार्टी वगैरे असेल, अचानक घरी पाहुणे आले असतील तर तेव्हा देखील तुम्ही रेसिपी बनवू शकता. 3 ते 4 मिनटं झाले की नाश्त्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे कटलेट दोन्ही साईडने मस्त असे फ्राय होतील. जवळपास 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी अगदी छान असा फ्राय झालेला आहे. मस्त असा सुरेख रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे. हा रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी इतकेच नाही तर संध्याकाळी गरम गरम चहासोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता. खूप साधा, सोपा, झटपट होणारा, अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.